श्रीधर ओजाळे आपल्याशी बोलू इच्छितो आणि ह्याचं कारण असं आहे की आपण 4 स्टेप पद्धतीने कृष्णवर्ती पद्धत जी ॲडव्हान्स सुनीलजी गोंधळेकर यांनी शोधून काढलेली आहे आणि 1990पासून ती वापरात आलेली आहे आणि ती ऑल इंडियामध्ये त्यांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे. तर त्याविषयी मी आता बोलतो आहे. माझं नाव श्रीधर ओजाळे. हा माझा फोटो मुद्दाम समोर शेअर केलेला आहे, म्हणजे चुकून आपण कधी भेटलो तर आपल्याला लक्षात येईल. आता आपण व्हिडिओ 00 म्हणून मी सेव्ह करून ठेवलेला आहे, तो तुम्हाला शेअर करणार आहे त्यानंतर. पण त्याच्या आधी हे सोपं पडावं म्हणून हे छोटे छोटे व्हिडिओ करायचा विचार आहे. आणि ह्याचा उद्देश एवढा एकच असून की आपण जे 4 स्टेप थिअरी गोंधळेकर सरांनी शोधून काढलेली आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा, शिकावं आणि शिकण्यासाठी मदत म्हणून वेगवेगळ्या पुस्तकाचा आधार तुम्हाला फोटो मार्फत दाखवला जाणार आहे आणि त्यातून ते सोपं जावं तुम्हाला. आणि यासाठी हा व्हिडिओ पार्ट 1 चालू झालेला आहे. KP 4 स्टेप 1 to 5 असं याचं फोल्डरमध्ये तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळेल नंतर. तर हा माझे स्वतःचं इंट्रोडक्शन झालं आहे. माझं नाव श्रीधर जगन्नाथ ओजाळे, मी अहमदनगरमध्येच राहतो आणि माझा फोन नंबर आहे 7588339648. आता आपण सुरुवात करत आहोत आणि ते शेअर करताना प्रथमतः आपण गणेशाचं वंदन करू आणि दाते पंचांग समोर ठेवलेलं आहे, तुमच्यासमोर दिसत आहे आणि तिथे गणपती आहेत. गणपतीला आपण नमस्कार करून हा विद्या आहे, ही विद्या पारंपरिक आहे आणि त्याच्यात वेगवेगळं संशोधन काही कारणासाठी झालेलं नव्हतं आणि भारत स्वतंत्र झाल्यावर वेगवेगळ्या सायकलमधून जात असताना त्यानंतर प्रत्येकाने आपापलं त्याच्यात अभ्यास केला. अगदी सुरुवातीला जर तुम्ही सोमणांचं पुस्तक जर वाचलं, त्यांचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठल सोमण सुलभ ज्योतिषशास्त्र असं एक पुस्तक आहे. ते जर वाचलं तर ते जे पहिले जे काय शब्द असतात पुस्तक छापायच्या आधी आणि त्याची माहिती प्रस्तावना जी लिहिलेली असते ती पानं वाचा. त्यात तुम्हाला खूप गोष्टी कळतील की ज्या आता आपण सांगू शकत नाही पटकन एवढ्या थोड्या काळात, पण ती वाचा म्हणून रेफरन्स दिलेला आहे. आणि आपण आता KP 4 स्टेप ह्या पद्धतीने भविष्य कसं बघितलं जातं, त्याचे नियम काय आहेत हे कळावे म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत. तर त्यातला 1 to 5 असं त्या फोल्डरचं नाव आहे, KP 4 स्टेप 1 to 5. हे 5 लेक्चरमध्ये संपायचा विचार आहे आणि त्यांनी इंट्रोडक्शन होईल आणि अभ्यास करणाऱ्याला ते सोपं जाईल म्हणून. आता गणपतीचं आपण दर्शन करून नमस्कार केला आहे. आता आपण विद्या ग्रहण करण्यासाठी सुरुवात करू. स्वतःचा अभ्यास हाच करा, वेगवेगळी पुस्तकं आहेत ते वाचा आणि त्याप्रमाणे पुढे जायचं आहे आणि प्रगती साधा. आणि कुठल्याही गोष्टीला शेवट नसतो, ह्याच्यात सुधारणा बदल हे अपेक्षितच असतात. कारण कृष्णमूर्तींनी सांगितलेलं आहे की प्रचिती हाच कुठल्याही गोष्टीचा आत्मा आहे. तुम्हाला सांगितलेलं भविष्य तुम्हाला स्वतः तयार करताना जे सांगायच्यासाठी जे काय लागणारा अभ्यास आहे तो पूर्ण झाल्यावर ते तुम्हाला सांगता येईल आणि त्यावेळेला नक्कीच आपण कृष्णमूर्तींची आपण आठवण काढू आणि नमस्कार करू त्यांना. तर आपण सुरुवात करत आहोत. तर आता दाते पंचांग जर तुम्ही उघडून पाहिल्यानंतर मग तुम्हाला असं वाटेल पंचांगमध्ये काय बघायचं. तर हे आता तुम्हाला जे समोर दिसतं आहे हे आपल्या पृथ्वीचं चित्र आहे. हे पुस्तकातूनच घेतलेलं आहे. त्यात उ ध्रुव लिहिले म्हणजे उत्तर ध्रुव आणि द ध्रुव म्हणजे दक्षिण ध्रुव आणि क्षितिज दिलेलं आहे. आता क्षितिजाची रेषा पाहिलीत आणि उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जर तुम्ही लाईन पाहिलीत तर ह्याच्यामध्ये फरक आहे. हे का फरक आहे तर पृथ्वी कललेली आहे, जशी दिसते सरळ तशी नाही आहे, ती किंचित तिरकी आहे आणि पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते आहे. स्वतःच्या भोवती फिरताना वेगवेगळ्या पोझिशनमध्ये जाऊन अख्ख्या सूर्याला ते फेरी मारते आणि आपण जर चित्र पुढं पाहिलं की ह्या पद्धतीने सूर्यामध्ये आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हे आपल्याला कल्पना
करता येईल म्हणून हा आपल्याला फोटोचा वापर करायचा आहे. आता जर सर्कल पाहिलं तुम्ही, ते सगळं वर्तुळ पाहिलं तर 360 अंशाचं आहे वर्तुळ काढलं तर. पण वर्तुळातच फिरते का पृथ्वी? मुळात पृथ्वी गोलच आहे का? 100% गोल आहे का चेंडूसारखी? का जरा चपटी आहे? ह्याचा पण अभ्यास तुम्हाला करता येईल. शास्त्र आहे आणि तुम्ही आपापला अभ्यास करावा हे अपेक्षित आहे. फक्त प्रश्न तयार करायचे कारण विचारचक्र चालू होण्यासाठी आहेत. आता ह्या 360 अंश हे जर आपण पृथ्वीचा गोल जसा धरला तसा ती पृथ्वी फिरती आहे सूर्याच्या भोवती, ती सुद्धा अशी गोलच आहे. आता ती गोल आहे का? परफेक्ट गोल फिरते का? कुठल्या मार्गाने जाते आहे? हे आपल्याला अजून त्याची माहिती काढता येईल आणि ते ॲस्ट्रोफिजिक्समध्ये तुम्हाला सगळं ते येणार आहे. म्हणजे पृथ्वी, ग्रह, त्याची संख्या, त्याची अंतरं किती आहेत वगैरे संपूर्ण जनरल माहिती तुम्हाला ती वेगवेगळ्या माध्यमातून सायन्स म्हणून ती काढा. आता आपला विषय आहे हा कृष्णमूर्तींनी जो काही शोध लावून नवीन तत्त्व शोधलेली आहेत, जुने सर्व नियम वाचून बाजूला काढलेले आहेत, जे लागू पडतात ते नियम ठेवलेत आणि नवीन नियम त्यात ॲड केले आहेत स्वतःचे. म्हणून ती पद्धत जी काढली त्याला कृष्णमूर्ती पद्धत म्हणतात. कृष्णमूर्ती KS कृष्णमूर्ती हे KS मूर्ती, त्याला KS मूर्ती नाव असून त्यांचं ते 1973 सालीच वारलेले आहेत. त्यांचं संशोधन जे आहे ते पुढे चालूच ठेवलं आहे, कारण त्यांचा नियमच होता की जे प्रचिती आहे हाच आत्मा आहे आणि त्याप्रमाणे पुढे प्रगतीला वाव प्रत्येक शास्त्रात असतोच. त्या पद्धतीने त्यांनी हे सगळं लिखाण इंग्रजीमध्ये आहे आणि हे महाराष्ट्रातल्या खूप जणांना माहिती नव्हतं. तर ते डोंबिवलीला राहणारे हसबे सर, तर हसबे गुरुजी त्यांना म्हणत होते आणि त्यांनीच सगळ्यांना ते शिकवलं. आधी ते स्वतः शिकले. ते कोणाकडून शिकले? तर KS मूर्ती, KS कृष्णमूर्ती आहेत हे, तर कृष्णमूर्तींकडून ते शिकलेत स्वतः. त्यावेळेला ते मुंबईला यायचे आणि लेक्चर द्यायचे आणि कृष्णमूर्ती सगळ्या भारतभर फिरत होते, इतर देशात फिरत होते आणि त्यांनी जी शोधून काढलेली जी आहे ती कृष्णमूर्ती पद्धत, तिचा तो प्रसार करत होते, समजून सांगत होते आणि त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या आपल्या भारतभर आणि बाहेरच्या देशातसुद्धा ते होते, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिटिंगला आणि लेक्चर्स द्यायचे आणि ते समजून सांगायचे. त्यानंतर कृष्णमूर्तींनी सांगितल्यानंतर हसबे सरांनी शिकल्यानंतर हसबे सरांनी ते महाराष्ट्रातील लोकांना मराठी जास्त समजतं आणि इंग्रजीबद्दल जास्त एवढा आपुलकी नव्हती त्या काळातली झाली गोष्ट आणि त्यामुळे हे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना कळावं म्हणून त्यांनी ती कृष्णमूर्ती पद्धतीसाठी त्यासाठी मराठी पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक खूप छान आहे. ते प्रत्येकाने विकत घ्यावं. ते आता पूर्वी अवेलेबल नव्हतं मध्ये आणि आता ते अवेलेबल झालेलं आहे. तेव्हा त्यांचा पुस्तकाचा मी फोटो तुम्हाला नंतर मी ह्याच्यातच शेअर करणार आहे. तर आता जर तुम्ही जे समोर चित्र आहे ते पाहिलं तर पृथ्वी अशी गोल सूर्याभोवती फिरते आहे. आता कुठे तुलनात्मक वर्तुळात काय असतं, एक बिंदू घेतला जातो, तो स्टार्टिंग पॉईंट म्हणून धरला जातो, तो सुरुवातीचा आहे, तो तर 1 नंबर लिहिले ते बघा. तिथे तुम्ही नीट बघा, मेष दिसेल, 1च्या तिथे मेष लिहिलं आहे. त्यानंतर पुढे वृषभ दिसेल, मिथुन दिसेल, कर्क दिसेल, सिंह, कन्या, तुळ, अशा रीतीने हे जे काय दिसते तुम्हाला हे नावं आहेत. हे 12 राशी आहेत. याला म्हणतात 12 नावं आणि ह्या 360 अंशाचे 30 अंशाचे जर केले तर 12 त्रिक 36 असे 360 अंश होतात. म्हणून 12 समान भाग केले आणि त्यांना नावं दिली. मग मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन असे 30 अंशाचे जे भाग झाले याला राशी म्हणतात. आता वेगवेगळ्या संकल्पना तुम्हाला कळायला पाहिजे आहेत. त्यात अंश, कला आणि विकला हे मराठीतून झालं. इंग्रजीमध्ये डिग्रीज, मिनिट्स, सेकंड्स असं समजलं जातं. कारण का, आपल्याला घड्याळाची गणितं माहिती आहेत. आपल्याला सेकंद 60 सेकंदाचा 1 मिनिट होतं, 1 मिनटाचा अशा पद्धतीने 60 मिनटं घेतली की 1 तास होतो. अशा रीतीने हे चक्र आहेत आणि 24 तासाचा दिवस होतो. हे चक्र करण्यासाठीच अंश आणि कला आणि विकला आहेत. ह्या पद्धतीने विचार करायचा झाला तर विकला 60 घेतल्या
तर 1 कला होते. अशा 60 कला झाल्यावर अंश होतो. म्हणजे तुम्हाला जर रास आपण म्हटले तर 30 अंशाची असते आणि रास 30 अंशाची असते आणि ते आपल्याला समोर नजरेसमोर येण्यासाठी आपण आता पुढचं चित्र बघूया आणि ते आहे पंचांगाचं पान. मला असं वाटतं इथे मी थांबावं आणि पंचांगाचे पानं आणि त्यातली जी माहिती आहे ती नंतरच्या भागात सांगावी.